रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय लसूण पात मेथी. हे बघा, ही लसूण पात ही वर्षातून एकच वेळेस मिळते. आणि ही आपली मेथी, ही एक जुडी मेथी आहे, ती आपण स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे. आणि ही शेंगदाणे आणि हिरवी मिरची. तर आपण आता बघा काय बनवणार आहे, लसूण पात मेथी. आपण बघा आता ह्या हिरव्या मिरच्या आणि ती लसूण पात निवडून कुटायला घेतली. आणि हे आलं आपलं मीठ. मीठ यातच घेऊ जेणेकरून ही लवकर कुटल्या जातं बरं का. हे मिठाने छान असं कुटून घेऊ. आणि शेंगदाणे नंतर कुटायचे बरं का. अगोदर लसूण आणि हिरवी मिरची. जी लसणाची पात आहे तिने इतकी छान भाजी बनते ना, टेस्टी. बघा एकदम मस्त झालंय. आपण आता हे काढून घेऊ छान. आणि आता भाजीला फोडणी देऊन घेऊ बरं का. आता आपण ही भाजी टाकून घेऊ. छान अशी खालीवर करून घ्यायची. आणि आपण या भाजीमध्ये मीठ वापरले बरं का अगोदरच. हे बघा, मिरची टेचायच्या वेळेस आपण मीठ वापरले, त्यामुळे मिठाचं लक्ष ठेवायचं. बघा भाजी शिजून किती थोडी होत चालली आहे. आणि भाजीचा कलर पण किती छान हिरवा आलाय. तर आपण हिरवी भाजी जेव्हा बनवतो तर तिच्यावर झाकण बिलकुल नाही ठेवायचं बरं का. हे बघा एकदम मस्त कलर आलाय. आता यात आपण शेंगदाणे मी कुटून घेतले, ते शेंगदाणे टाकून घेऊ. बघा शेंगदाण्याचा कुट्टा टाकलाय. आणि ह्या भाजीला पाणी नाही टाकायचं बरं का. तिचं आपलं स्वतःचं पाणी होतं. बघा मस्त होऊ राहिली. कमी गॅस केलाय. आता 2 मिनिटासाठी कमी गॅसवरच हलवून घेऊ. अशी आपली भाजी कमी गॅसवर होती बरं का. तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. बघा हिरवी राहण्यासाठी पण तुम्हाला मी ट्रिक सांगते, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आपली भाजी झाली बरं का. हिरवी राहण्यासाठी ना आपण तिच्यावर झाकण नाही ठेवणार आहे. आणि अगदी 5-6 साखरेचे दाणे टाकायचे. आपण जेव्हा भाजी टाकतो तेव्हा 5-6 साखरेचे दाणे टाकले, जेणेकरून तिचा कलर अगदी छान हिरवा असा राहील बरं का. आता आपण ही भाजी काढून घेऊ. बघा आपली लसूण पात मेथी तयार आहे. तुम्ही पण अशी लसूण पात मेथी बनवा, खा आणि मला नक्की लाईक करून सांगा आणि एक सबस्क्राईब नक्की करा.